Hare
गुण गाईन
देवा हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी
तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गाई नावडी हीची माझी सर्व जोडी पडरंगा करू सरोजं सान्द्रनीलाम्बुदावं जगननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रेः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा परादं वीतम वा सर्वमेतशमस्व जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभू जयंचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा नूर लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलत वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याशी आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकित्वेन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं सोनो पंत दधा गुणिजनतया मामासे बोलती नामे शंकर शंकरा शुभकरा निसंग जो संगती पुण्य श्लोकीचा पुण्यनगरीचा हिरा खरा शोभतो ऐशा संतवरा शुभकरा दांडेकरा वंदितो विठ्ठल निश्चिदान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त वेळी भगवत चिंतना करता कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध श्रीमंत साधू वैराग्य राग रशीद लोकमान्य राजमान्य देवमान्य संतमान्य वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान होण्याचा बहुमान ज्यांना सजलेल्या प्राप्त झाला छत्रपती शिवरायांचे गुरुजी जे ठरले ते जगद्गुरु तुकोबराय महाराज यांचा चार चरणाचा मागणीपर प्रकरणातील अभंग आहे विठला विठला महाराज मागणी मागतायत पवित्र धरा मानोरी खुर्द क्षेत्र तालुका निफाड जिल्हा नाशिक या पावन धामामध्ये भगवान दत्तात्रेयाच्या मांगलिक भगवान खंडेरायाच्या मांगलिक प्रांगणामध्ये परंपरेनं चालत असलेला सप्ताह आदरणीय हरिभक्त परायण रंगनाथ महाराज आणि आदरणीय हरिभक्त परायण रामदास महाराज यांच्या प्रेरणेने आशीर्वादाने चालत असलेला हा नामयज्ञ 39 वर्ष संपून 40व्या वर्षातल्या 7व्या दिवसाच्या प्रथम चरणामध्ये आपण आहोत उद्या काल्याच्या संकीर्तनाने 40 वर्षाला परिपूर्णता येणारे म्हणजे 50 म्हणजे सुवर्ण महोत्सवाच्या दिशेने आपला सप्ताह उद्यापासून वाटचाल करेल 50च्या दिशेने हा नामयज्ञ ज्यांनी कोणी पूर्वसुरींनी महात्म्यांनी सुरू केला असेल त्यांना सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करूया विठला विठला समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ मानोरी खुर्द यांच्या वतीनं आदरणीय हरिभक्त परायण आमचे परमार्थ श्री शंकर दादा यांच्या वतीनं ही आमंत्रण सेवा इथे मिळाली आपल्या सर्वांचं दर्शन झालं मुखेडकरांपर्यंत आणि सुंदर असे गायन वादन मातृवर्ग पितृवर्ग बंधुवत प्रेम करणारे दोन्हीही चोपता
दोघांनाही वंदन करतो. भगवान दत्तात्रेयाच्या दरबारामध्ये ही सेवा आहे. आणि आज 7वा दिवस आहे, जागराचा दिवस आहे. पूर्वसुरी पूजनीय सोनोपंत मामांपासून, सद्गुरु जोगोबा महाराजांपासून, सद्गुरु गंगागिरी महाराजांपासून पूर्वीच्या सगळ्या मंडळींनी एकत्र बसून मंथन केलं आणि अलिखित नियम संप्रदायाचे पहिला दिवस म्हणला की नमस्कार रूप मंगल म्हणजे नाम महात्म्य, दुसरा दिवस रूप, नंतर गुण, स्थिती, उपदेश, संतपर आणि शेवटी मात्र आजच्या दिवशी मागणीपर जागराचा दिवस. आणि उद्या सकाळी काला होतो. भगवान परमात्म्याच्या परिपूर्णतम असणाऱ्या लीला गुणनिधान वर्णन करून त्याचा प्रसाद तयार होतो आणि काल्याच्या संकीर्तनाने आपले टाळ पडतात असे आपल्याकडे म्हणणे म्हणजे नाम शब्दाची सांगता होते. त्यापैकी माझ्यावरती जबाबदारी आज जागराची आहे. संत मागतात. आता हे थोडस व्याघात वाटतं. संत आणि मागणी हे संभवत नाही. त्याचं कारण आहे संतांच्या ठिकाणी मागण्याची गरज नाही, संतांचा तो स्वभाव नाही आणि संतांची ती परंपरा नाही. विठला विठला तुम्ही म्हणाल मागणी मागतायत संत धडधडीत अभंग आहे, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, हेची चकार लावून दान मागतायत आणि तुम्ही म्हणता संत आणि मागणी संभाव्य होत नाही. नाही होत, कारण संतांची ती परंपरा नाही. परंपरा नाही म्हणजे काय? आमच्या वाड वडिलांपासून आम्ही जर नजर टाकली महाराज, वडिलांची रीत वडिलांची रीत काही मागणी हे आम्हानोचित, काही मागणी हे आम्हानोचित, वडिलांची रीत वडिलांची रीत काही मागणी हे अमानोचित, वडिलांची रीत जाणत असो. आमची परंपरा नाही मागण्याची. कुठपासून महाराज? भक्त प्रल्हादापासून. मागितलं नाही, अंगदजीने मागितलं नाही, उद्धवजीने मागितलं नाही, नामदेवरायने मागितलं नाही. मग तुकोबराय कसे मागतील? कारण जे प्रल्हादजी होते तेच अंगदजी होते आणि जे अंगदजी होते तेच उद्धवजी होते आणि जे उद्धवजी होते तेच नामदेवराय होते. चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे झाकून उभी ती जनी. हेच नामदेवराय पुढे नामदेवरायांचे शतकोटी अभंग पूर्ण करण्यासाठी, अपूर्ण पूर्ण करण्यासाठी तेच जगद्गुरु तुकोबराय झाले. संप्रदाय सकळांचा येथोनिया. महाराज जगद्गुरु तुकोबराय हे सामान्य नाही. चारही युगांची साक्ष देणारे जगद्गुरु तुकोबराय. मग भक्त प्रल्हादजी नृसिंह भगवंताच्या पुढे, नृसिंह भगवान म्हणजे अकराळ विकराळ स्वरूप हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी वधण्यासाठी देवाचा अवतार झाला. भक्त प्रल्हाद म्हणले का भक्तीचं उत्तम साधन. जसं जगद्गुरु तुकोबराय सदेह वैकुंठाला गेले तसे भक्त प्रल्हाद सुद्धा सदेह वैकुंठाला गेले होते. नगरी घेऊन गेले होते. विशेष म्हणजे नगर आलं नव्हतं पण बाकीचे जेवढे इथे तेवढे घेऊन गेले होते. असे भक्त प्रल्हादजी. झालं असं, भक्त प्रल्हादांना बाप विचारतोय तू ज्याला मानतो तो आराध्य कुठे? कुठे आहे तुझा देव? त्यांनी सांगितलं कुठे हे माझा देव हे नका बोलू, माझा देव कुठे नाही हे बोला. नको लागले सांगितलं माझा देव कुठे नाही हे बोला. म्हणले कुठे नाही म्हणले कशात? काष्टी पाशानी पातळी सगळ्या ठिकाणी भरून उरलेला आहे माझा देव. म्हणले कुठे? म्हणले ह्या खांबांमध्ये. म्हणले हो, खांबांमध्ये देव म्हणला आणि लात मारली खांबाला आणि मधून नृसिंह भगवंताचा अवतार प्रकट झाला. नृसिंह भगवंताने त्याला उमऱ्यामध्ये घेतलं. कोणाला? मला नाही. कोणाला घेतलं? हिरण्यकश्यपूला. हिरण्यकश्यपूने वरदान ब्रह्मदेवाकडे मागितलं होतं अमरपदाचं, पण अमरपद देता येणार नाही. ब्रह्मदेव म्हणले अरे मीच अमर नाही तर तुला अमरत्व देऊ कुठून? म्हणले एक काम कर, असं मरण माग
का ज्या योगाने तू वाचशील. मग त्याने असं जरा सर्च केलं, कशा कशाने मरण येतं. सर्पाने मरण येतं, अपघाताने मरण येतं, युद्धाने मरण येतं, असे सर्व मरणाचे प्रकार शोधले. आणि त्यांनी वरदान मागितलं, दिवसा नको, रात्री नको, पुरुषाकडून नको, स्त्रीकडून नको, शस्त्राने नको, अस्त्राने नको, कशाने कशाने मरण नको, घरात नको, दारात नको, वरती नको, खाली नको. आता सर्व मागितलं, त्याला वाटलं आता काय मरण येईल. पण हे अवतार धरून आले. आता पुरुषही नव्हते, स्त्री नव्हते, नरसिंह अवतार धारण केला. शस्त्राने नाही, अस्त्राने नाही, नखाने घेतला, घरात नाही, दारात नाही, उंबरठ्यावर घेतला आणि फाडला, मारला हिरण्यकश्यपूला. मारल्यानंतर भगवंताचा राग आवरेना. राक्षसाच्या रक्तामध्ये गेलेले नख 10 व्हायचा, 10 भगवंताच्या नखाचा 10 व्हायचा. त्याला पर्याय म्हणून उंबराचं जे झाड असतं, त्या उंबराच्या झाडामध्ये नख तुम्ही टाका. जसं समुद्र मंथना मधून विष निघालं, भगवान भोले बाबाने धारण केल्यानंतर पर्याय दिले होते, वासुकी सर्प गळ्यात घ्या, माथ्यावरती चंद्रपूर घ्या किंवा चंद्र घ्या, त्या योगाने चंद्रशेखर गंगा घ्या. हे कशासाठी? विषाचा दाह कमी करण्यासाठी. तसा पर्याय दिला. म्हणले तुमच्या नखांची जी आग होते ते उंबराच्या बुडामध्ये म्हणजे झाडामध्ये टाका. म्हणून आजही शरीराचा जर विनाकारण दाह झाला तर उंबराच्या सालीने तो दाह कमी होतो. विठ्ठला विठ्ठला. आणि भगवान परमात्मा नंतर रागामध्ये होते, इकडे तिकडे चहूकडे नृसिंह भगवान नजरेनं विस्फोट, राग आलेला होता. राग लवकर कमी होईना. सर्वांनी विनंती केली लक्ष्मी आई साहेबांना. म्हणले मनुष्य कोणापुढेच शांत नाही झाला तर एका पुढे शांत होतो. सायकोलॉजी, मानसशास्त्र. म्हणजे जो घरात ऐकत नाही, गावात ऐकत नाही, कोणालाच ऐकत नाही, पण उंबऱ्याच्या बरोबर पण ऐकावं लागतं. हे खरं. नारद महर्षी गेले, आई साहेब अहो अवतार झालाय पण कोणालाही आवरे नाही, ही धरणी कंप होईल, त्रैलोक्याचा प्रलय होईल, अशी अवस्था देवाची झाली. आई साहेब गेल्या आणि आई साहेब समोर गेल्यानंतर ते अकराळ विकराळ रूप पाहिल्यानंतर ते म्हणले हे आमचे नाही. म्हणले असं कसं होईल, महाविष्णूचा अवतार आहे, असं कसं होईल. पण शेवटी देवाला नारद महर्षींनी पर्याय दिला. नारद महर्षी म्हणले ऐका, पर्याय सुंदर आहे. ज्यांच्यासाठी अवतार झाला भक्तापुढे देव अंकित होतो. म्हणजे कोण भक्त? प्रल्हादजी. प्रल्हादजींनी पायाला हात लावला, देवाने पाहिलं, प्रल्हादजीला घेतलं. गाय जशी वासराला चाटते तसं अगदी प्रेम करू लागले आणि प्रल्हादाला राजा केलं. कोणी राजा केलं? नृसिंह भगवंताने राजा केलं. राजा करून व्यासपीठावर बसवलं, राजसिंहासनावर आरूढ झाले, राजदंड हातामध्ये दिला, राजघोषणा झाली, राजमुद्रा दिली, राजपत्र दिलं. आणि देवाने जाता जाता भक्त प्रल्हादजीला विचारलं, भक्ता तुझ्यासारखा भक्त त्रिभुवनात होणार नाही, म्हणून माझी प्रार्थना असेल तुला, जाता जाता माझी इच्छा आहे, मी देव आहे, तू जीव आहे, काहीतरी माझ्याकडून माग. ऐका बर का, कोणी कोणाला विचारलं, नृसिंह भगवान म्हणतात भक्त प्रल्हादाला, काहीतरी माझ्याकडून माग, मी तुझ्यावर आनंदी आहे, खुश आहे. जेव्हा मनुष्य खुश असतो त्यावेळेस देण्यासाठी तो तयार असतो. घ्या म्हणले. समोर हात जोडले आणि भक्त प्रल्हादजी देवाला म्हणतात, देवा तुम्ही काय बोलता हे कळतंय का तुम्हाला? तुम्ही आता काही क्षणापूर्वी मला ह्या संपूर्ण नगराचा काय केलं? राजा केलं. राजाने देणं असतं, राजाचं घेणं नसतं. म्हणून मी राजा आहे आणि माझ्या समोर तुम्ही पाहुणे, अतिथी देवो भव, आणि मला पूजन करण्याची संधी आहे. देवा तुम्हीच काहीतरी माझ्याकडे मागा. ऐका बरं का, मला रीत सांगायची, परंपरा मागण्याची कशी नाही. नृसिंह भगवान म्हणतायत भक्त प्रल्हादाला काहीतरी माग, आणि भक्त प्रल्हादजी म्हणतात देवा तुम्ही काहीतरी माझ्याकडे मागा. असा दोघांचा बराच वेळ प्रेमाचा संवाद झाला आणि भक्त प्रल्हादजीने शेवटी हार मानली. देवा आता तुम्ही देव आहात, ऐकणार नाही, म्हणून माझी विनंती असेल. असं ऐकलं आणि एवढा आनंद नृसिंह भगवंताला झाला. म्हणले माग माग, देण्यासाठी मी तयार आहे. म्हणले देवा मागतोय, अरे माग ना, पटकन माग ना. मागतोय म्हणले पण ऐका तर, हो माग, तुला देतो मी, पाहिजे ते देतो, स्वर्ग देतो, तू जे जे म्हणशील ते ते देतो. म्हणले देवा आतापासून पुढे युगांतर होतील, कल्पांतर होतील, कल्प होतील, त्या त्या काळामध्ये त्या त्या युगामध्ये तू अवताराला येशील.
त्या अवतारामध्ये आम्ही भक्त 100% राहू, पण जेव्हा जेव्हा तू अवतारामध्ये देव होशील तेव्हा तेव्हा मी भक्त राहील. आतापासून तर सर्व अवतारामध्ये तू जेव्हा जेव्हा ज्या ज्या अवतारात भेटशील त्या त्या अवतारामध्ये तुझ्याकडं काहीच न मागण्याची बुद्धी मला दे, हेच दे. विठ्ठला विठ्ठला म्हणजे ती परंपरा मागण्याची. काय मागितलंय ऐका, भक्त प्रल्हादजी म्हणतात, देवा द्यायचं असेल तर असं दे, कुठल्याच अवतारामध्ये माझी बुद्धी झाली नाही पाहिजे, हेच दे. विठ्ठला विठ्ठला. हो, मग आता जर भक्त प्रल्हादजींपासून ती परंपरा नसेल मागण्याची, म्हणजे भक्त प्रल्हादजींनी मागितलं नाही, तेच भक्त प्रल्हाद अंगदजी झाले. त्या अंगदजीने प्रभू रामरायाकडे काही मागितलेलं नाही. उद्धवजीने सुद्धा भगवान परमात्म्याकडे कृष्णाकडे काही मागितलं नाही. आणि नामदेव रायाने सुद्धा देवाकडे काहीतरी मागितलंय नाही. मग तुकोबराय मागतात कसे जर परंपरा नाही, ही शंका आहे. बरं महाराज जाऊ द्या सोडून, आवाज बरोबर तुमच्या मुळे चाललंय. विठ्ठला विठ्ठला. ऐका, जर परंपरा नाही, काय नाही, परंपरा नाही. दुसरी गोष्ट, संतांचा तो स्वभाव नाही, काय मागण्याचा स्वभाव नाही. जीवाचा स्वभाव मागण्याचा. दादा जीव कोणाकडे मागणार नाही अशी घटना घडणार नाही. दररोज दिवस उगल्यापासून सायंकाळपर्यंत फक्त स्वतःला स्कॅन करा, प्रत्येक जण स्वतःला. आपण आज दिवसभरात कोणाकडेच काही मागितलं नाही. अरे उठल्या उठल्याच बायकोकडे पाणी मागता. काय मागता तुम्ही? पाणी दे, जेवणाला दे, ताट दे. खरा ग्रस्त आश्रमी जर असेल महाराज तर पत्नीला तो सहकार्य करेल, हिणावणार नाही. विठ्ठल विठ्ठल. कारण त्याचं नाव काय? ग्रस्त. पुढे म्हणा, आश्रम, ब्रह्मचर्य, आश्रम, संन्यास, आश्रम. आश्रम म्हणजे काय माहितीये का? सर्व गुण ज्या ठिकाणी आश्रयाला येतात त्याला आश्रम म्हणतात. आणि ग्रस्त आश्रम जर असेल तर तो सर्वांच्या सेवेचा आहे ना. मग एकटा माता भगिनीने त्याचं काय असं काय कॉन्ट्रॅक्ट तोडलंय का? मग तुम्ही म्हणाल महाराज उद्यापासून आम्ही कपडे धुऊ का? अजिबात नाही, अजिबात नाही. पण एक सांगू का, स्वतःच ताट स्वतः धुणं याच्यामध्ये कमीपणा नाही, उलट तो स्वावलंबीपणा आहे. आमचे गुरुवारी आदरणीय पूजनीय चंदिले नाना त्यांचं वाक्य सांगतो. एक दिवस नानांना मी असं म्हणलो होतं, नाना तुम्हाला कोणी मुलबाळ नाही, मला असं वाटतं मी तुमच्या सेवेत राहावं. खरंच बोललो होतो बरं प्रेमाने त्यांना. नको ही कीर्तन पूर्ण वेळ सेवा करतो. नानांना म्हणलं, नाना म्हणले समाधा मी माझ्या पत्नीची सुद्धा सेवा आयुष्यात घेतलेली नाही. म्हणजे काय? माझ्या आयुष्यात मी तिला तांब्या भरून आण असं सुद्धा जर सांगितलेलं नसेल तर तुझी सेवा कशी घेऊ? मला ग्रस्त आश्रम सांगायचा आहे. त्या ग्रस्त आश्रमामध्ये आपण दिवस उगल्यापासून एकमेकाला सांगतो ना, मागतो. मला हे सांगायचं, जीवाचा स्वभाव मागणीचा आहे. लिंबाचं झाड असतं, उन्हाळ्याचे दिवस असतात, अचानक पावसाच्या सरी येतात आणि सर्व मोटरसायकली रोडच्या कडेला असणाऱ्या लिंबाच्या झाडाखाली जमा होतात. परिचय नाही, ओळख नाही, काहीच नाही. मग माणसं रिकामी झाली का माणसांचा हात खिशात जातो. कशाला? जडीबुटी काढता माणस. जडीबुटी, तंबाखू नाही म्हणायचं तिला, काय म्हणायचं? जडीबुटी. कारण जडीबुटीने पावर येतो. लोक म्हणतात जर आम्ही महाराज ती खाली नाही तर गणगण होती. एकाने तर जरा विचित्र सांगितलं पण सांगणार नाही. ते म्हणले जर सकाळी खाली. आता बस, आता जास्त पुढे नको, कॅमेरा चालू आहे बरं. बरोबर आहे का नाही? तर अडचण अशी म्हणून आम्हाला खावी लागते. बरं, तंबाखूचा नियम एवढा वाईट आहे महाराज, ती कधी एकटा मनुष्य खात नाही, एकमेका सहाय्य करू. याने जर कुडी काढली तर दुसरा म्हणतो असंच असतं ते. हा म्हणजे काय? चुना चुना, अनेकांना चुना लावतो. चुना चुना घ्यायचा, लावायचा. तिला वचन सुद्धा देतो आपण, नाही का, मी तुला ह्या जन्मात कधी सोडणार नाही. कितीही विरोधक आडवे आले तरी त्यांना बाजूला काढेल, पण मी तुला मुखमंडलातच ठेवेल, असं वचन देतो आपण. आता ऐका, मला सांगायचंय, पुढे जायचंय. जीव न कळत मागतो, मला हे सांगायचंय. त्याचा तो स्वभाव आहे. मागता मागता मला थोडा श्रीमंत गणगोत्रामध्ये एखादा मनुष्य असला, त्याच्याकडे 10-20 लाख रुपये जर पडलेले असले ना,
सर्व गणगोत्र पर्याय आठवला का त्यांना फोन करतात. दादा लग्न धरलं मुलीचं, देता का ₹1,00,000, देता का ₹2,00,000, भांडवल नाही शेतीला, देता का ₹50,000. गरज असते, तो स्वभाव तयार होतो जीवाचा, मागणीचा. मला हे सांगायचंय, संतांचा मागणीचा तो स्वभाव नाही. स्वभाव म्हणजे काय, मातेच्या 7 पिढ्या आणि बापाच्या 7 पिढ्या असे गुणसूत्र घेऊन जो येतो त्याला स्वभाव म्हणा. आणि तो स्वभाव 100% कुठल्याही संतांचा नाही महाराज. स्वभाव म्हणजे काय, कुत्र्याची शेप सरळ ती वाकडी होते, बरोबर का नाही. सरळ करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल, झाली का आजपर्यंत, नाही होणार, याला स्वभाव म्हणतात. अजून सांगतो, एक राजा बाहेर निघाला दरबारामध्ये. बाहेर निघाला, त्याची नजर एका दासीवर गेली. त्याला वाटलं पट्टराणी बनवावं तिला. पट्टराणी म्हणजे मुख्य राणी बनवलं. कोणाला, दासीला पट्टराणी बनवलं. पण ती दासी होती, दासीचा स्वभाव हिंडण्याचा होता गावभर. आता ती पट्टराणी झाली महाराज, सर्व सुख तिच्या पायाजवळ आहे. पण अशी ही दासी आहे, ज्यावेळेस राजदरबार भरलेला आहे, भरलेल्या राजदरबारामध्ये ती स्वतः त्या ठिकाणी सर्व राजदरबार झाला, मीटिंग झाली, राजदरबार मोडला. राजाच्या ठिकाणी, प्रधानाच्या ठिकाणी, मंत्र्याच्या ठिकाणी ही एकटी झाली, शांत झाली. तिने राजमहालामध्ये जायला पाहिजे होतं ना, पण ती राजमहालामध्ये नाही गेली. मग कुठे गेली, तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. आधी होती दासी, पट्टराणी केले तिसी, तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. आधी होता वाघ्या, जन्म योगे झाला त्याचा पाग्या, त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना. बरीच माणसं बदलण्याचं काम करतात पण बदलत नाही. विठाला विठाला स्वभाव जात नाही. पण संतांचा तो स्वभाव नाही, संतांची ती परंपरा नाही. अतिशय छान तुका म्हणे, जीव भाव देवापाशी येऊन न काही मागते. संपूर्ण आयुष्य देवासाठी अर्पण केलेलं असतं तरी सुद्धा मागत नाही, कारण तो त्यांचा स्वभाव आहे, नाही मागायचं. आता ऐका, पहिली परंपरा नाही, दुसरा स्वभाव नाही, तिसरी संतांना गरज नाही. मागतो कोण, ज्याला गरज आहे तो मागतो. मग संतांना गरज नाही असं कसं म्हणता हो, कारण का, संत श्रीमंत आहे, लौकिक दृष्टीने श्रीमंत आहे आणि पारलौकिक दृष्टीने श्रीमंत आहे. कुठल्याही संतांचं चरित्र काढा महाराज, श्रीमंत आहे. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व कामे करीतो, सोकरी चंदन घाशी पाणी कावडीने भरितो. भगवान परमात्मा एक नाही, 2 नाही, 36 वर्ष 3 तप देवाने नाथरायाचे इथे काम केलं. भगवान दत्तात्रय काठीकर होते नाथांच्या दरवाजामध्ये. जे अवधूत चिंतन म्हणलं की सगळ्या परंपरेचं मूळ आहे. अरे पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावोनी खेचरी प्राणायामी बैसला, त्याने सांडिली माया, त्याजी कंथा काया, मन गेले ते विलया, ब्रह्मानंदा माझारी, ब्रह्मानंदा माझारी, त्याने सांडिली माया, त्याने सांडिली माया. ज्ञान गोदावरीचे तिरी स्नान केले पांचाळेश्वरी, श्री ज्ञानदेवाचे अंतरी श्री दत्तात्रय योगिया.
अनुहात ध्वनिनाद तो पावला परमपद उन्मन्नी तुर्या विनोदे छंदे छंदे डुलत असे तिसरं चरण नंतरच होतं. 4 चरणाचा ज्ञानोबरायांचा अभंग भगवान योगाची प्रक्रिया आहे, पण भगवान परमात्म्याचं रूपक केलंय हे अवधूत चिंतन म्हणलं. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालिंदरनाथ, चरपेटनाथ, कानिपनाथ, रेवणनाथ, गैनीनाथ, वडसिद्धी, नागनाथ 84 सिद्धांचे प्रमुख भगवान दत्तात्रय महाराज. एवढे विशेष उंचीचे महाराज. दत्त माझी माता, दत्त माझा पिता, वैनबंधू चुलता दत्त माझा. एवढं सामर्थ्यवान असणारं दैवत नाथरायांच्या घरी काम काय करत होतं माहितीये का? दत्त तो पदारी करीत दत्त तो पदारी करीत दत्त तो पदारी करीत दत्त तो पदारी करीत मन देव भगवंत घरी मन देव मन देव भगवंत भगवान परमात्मा भगवान दत्तात्रय निळोबा महाराज म्हणतात त्या घराचं काय विशेष सांगायचं. त्या घरी भगवान दत्तात्रय चोपदारकी करतात, हे विशेष आहे. मग जिथे भगवान दत्तात्रय चोपदार आहे तिथे भगवान परमात्मा हा चंदन घासण्यासाठी ही आध्यात्मिक श्रीमंती महाराज नाथरायाची. आणि लौकिक श्रीमंती सांगतो ऐका. आपल्या घरी एकदाच मांडे बनवतो आपण सणाच्या दिवशी. बनवतात नाही का मांडे? पुरणपोळ्या बनवत असतील. पुरणपोळ्या बनवायच्या असतात आपल्याला शहराच्या, 2 शहराच्या. काय असतं वाढू नको ना, 2 शहराच्या. पण तरी सर्व गावभर माणसांना जर विचारणं पुढे चालले, हे गौदळाला चाललं उद्या ना सण आहे, मांडे करायचे, मांडे करायचे, मांडे करायचे, मांडे करायचे, मांडे करायचे. सर्व गावाला आमंत्रण मिळतं याच्या घरी मांडे येऊन. आणि किती असतात? 2 शहराचे वाढू बस 2 शहराचे मांडे असतात. सर्व गावाला आमंत्रण. नाथरायांच्या घरी दररोज 200 ते 300 लोक जेवण करायचे. पुरणपोळीचा नैवेद्य. नैवेद्य म्हणजे नैवेद्य नाही, पोटभर पुरणपोळी. गावबा त्याच्यासाठीच आला होता. गावबाचं तर एवढं गोड प्रकरण होतं, झोपून घ्यायचा आणि 11 वाजले का उठून एवढंच विचारायचं झाली का, म्हणजे काय पुरणपोळी. जेवण करायचं आणि पुन्हा झोपायचं. एवढी श्रीमंती नाथरायाच्या घरची होती. आणि फक्त पुरणपोळी नव्हती महाराज, त्याच्यावर गावरान तुपाची धार होती. आणि ती आपल्यासारखी नव्हती. आपल्यासारखी म्हणजे आपण कशाने तूप वाढतो खरं बघ, चमच्याने. केवढा असतो तो? असा थोडा. आणि तो असा टाकल्यानंतर अर्ध त्याच्यातच पडून जात आणि अर्ध येतं भातावरती. बरोबर. अलीकडे बरंच आहे, काही लोक दामनानेच घेतात नाही एवढं. हा आपली गरिबी महाराज. आपण तसं फार कठीण प्रकरणामध्ये जन्माला आलो, अवघड भारतामध्ये जन्माला आलो. एका बापाने असं विचारलं, म्हणलं अरे तुळतुळ करून कमावलंय लेकानो, एवढं पुढं गावरान तूप वाढता का? तो म्हणले लेक म्हणला मी दामनानेच वाढतोय बाबा. म्हणले तसं पण वाढायचं नसतं. मग त्याने जळालेली गौरी आणली, त्याच्यावरती तूप टाकलं, बाकीच्यांना धुरच दिला. असं वाढायचं. एवढी दयनीय अवस्था आपल्या प्रपंचाची. मला एवढं सांगायचंय ऐका. नाथरायांच्या घरी गावरान तूप बादलीने पडीने होतं महाराज. काय श्रीमंती असेल, किती गाय गवर असतील, किती गायी असतील. आजही जागीरदार म्हणून त्यांना संबोधलं जातं. जागीरदारांचा वाडा ही नाथरायांची श्रीमंती होती. मग जेवढे श्रीमंत आहे म्हणजे आध्यात्मिकही श्रीमंत आहे आणि लौकिकही श्रीमंत आहे. मग एवढी मोठी श्रीमंती म्हणजे मागण्याची गरज नाही. मला एवढं सांगायचं. या तुकोबरायांकडं तुकोबराय महाराज म्हणतो अनु रेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. व्यापकता आहे तुकोबरायांची का माझं स्वरूप केवढं आहे ह्या संपूर्ण ब्रह्मांडाला मी गवसणी घालेल, हे तुकोबरायांचं म्हणणं आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. कारणही सांगतात येण्याचं. श्रीमंत आहे तुकोबराय. आजही बोलताना वैराग्य राग रस श्रीमंत श्री तुकोबराय असं म्हणलं जातं. कारण तुकोबरायांच्या ठिकाणी महाराज किती श्रीमंती. 65 लाख रुपयाची रोख जागिरी होती. आप्पा गुळवेंची कन्या होती आई साहेब. मुलगी देताना मोठ्याच्या घरी दिल्या जाते का गरीबाच्या? नियम काय? आपल्यापेक्षा
थोडा मोठा असेल त्याच्या घरी मुलगी दिल्या जाते. आणि आप्पा गळव्यांच्या घरी 400 एकर ऊस होता. ऐकताय का? म्हणजे तुकोबरायांच्या सासूरवाडीला ऊस किती होता? 400 एकर म्हणजे किती बिघे? 800 हेक्टर. नंतर विचार करा तुम्ही आता. मग तुम्ही नका लोड घेऊ तो एवढा ऊस कुठल्या कारखान्यात जात असेल काय. मी एक ठिकाणी सांगितलं, मला कीर्तन नंतर एक जण भेटला, म्हणलं काय चिंताग्रस्त? ते म्हणले कीर्तन झालं पण माझं डोकं चाले ना, 400 एकर ऊस जात पुढे. म्हणलं का? म्हणले तसा कारखाना असेल तर मला पाठवायला. ऐका, तुकोबरायांची श्रीमंती एवढी मोठी होती महाराज. 65 लाख रुपये रोख रक्कम होती महाराजांकडे. ज्यावेळेस आणा नव्हता तो वाटून दिला महाराजांनी, तो भाग वेगळा आहे. छत्रपती शिवरायांनी तुकोबरायांच्या चरणावर मस्तक ठेव. काय श्रीमंती असेल महाराज. ज्या राजा जाणता यशवंत कीर्तिवंत नीतिवंत असा राजा ह्या जगाच्या पाठीवर होणे नाही, अशी सुंदर विचार प्रणाली ज्या राजाची होती, तो राजा शिरपेचास ज्या पायावरती डोकं ठेवत असेल. का ठेवलं महाराज? संपूर्ण असणाऱ्या धनाचा त्याग तुकोबरायांनी केला. ही तुकोबरायांच्या अंतःकरणाची श्रीमंती आहे. एवढे श्रीमंत तुकोबराय, त्यांना मागण्याची काय नाही, गरज नाही. आणि अजून एक श्रीमंती सांगतो. प्रयाण काळे देवे इमान पाठविले, कळीच्या काला माझी अद्भुत वर्तिले. मानव देह घेऊन निज धामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले. जय जयाचे सद्गुरु स्वामी तुकया दातारा. संपूर्ण विश्वामध्ये आजपर्यंत भक्त प्रल्हादी नंतर आवाज चेंज झाला. विठला विठला. आवाज सिस्टीमचा लागला का लागला वक्त्याचा, गायनाचा बदलायचा. आता म्हणजे आतापर्यंत बरोबर होतो पण बदलला. मी नेहमी सांगत असतो सिस्टीम एकच नंबर आहे, लागली सुंदर. जुन्या काळामध्ये पेरणी केली तुम्ही, कशाने करायचं तुम्ही? पांबर. आठवली का? ट्रॅक्टर नाही, मशीन नाही, काय होती? त्याला नाळ्या किती होत्या? 4. चाड एकदा बांध दाणे पाडून पाहिलं जायचे, आठवतं? आणि एकदा सेटिंग झाली, दोर जर थोडा जरी मांग पुढं झाला तर एका तरी तासाला काय पडायचं? बस मला बाकी म्हणून सिस्टीम कोड लागली आहे. बदल नको माझ्या आवाजाचा. ऐका काय सांगत होतो. कीर्तन. हा, तुकोबरायांची श्रीमंती. छत्रपती शिवराय चरणावर आले तरी महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये जे स्वीकारलं तो त्याग. जाई होतो माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैशी नऊ. महाराज श्रीचा त्याग. मंबाजीबाईंनी काठीने मारलं, त्यांच्या हातपाय चपली, राग गेला. जर काम क्रोधादी ज्यांना सोडून जातात, निर्मळतेचं प्रतीक आहे. तुकोबरा एवढ्या उंचीला गेले, अंतर्बाह्य सेवेला जर एवढ्या उंचीला असतील तर तुकोबरायांची श्रीमंती सामान्य नाही महाराज. तुकोबरायांच्या घरी देवाने यावं, 8 दिवस मुक्काम करावा. भामचंद्रावर 15 दिवस तुकोबरायांनी बरोबर राहावं, देवाने बरोबर राहावं. अरे यात नवल नाही. जगाच्या बापाने जपी तपी त्यागी संन्यासी महानुभावनी वैरागी, जे साधू संन्यासी सर्व संघाचा परित्याग करून गेले, त्या संन्याशांना जो देव भेटला नाही, मिळाला नाही, स्वप्नात आला नाही, तो वैकुंठीचा राणा तुकोबरायांच्या पत्नीच्या पायातील काटा काढतो. हे काही सामान्य घटना आहे का? त्यांच्या पायातला काटा काढतो ना आपला काटा काढतो. फरक एवढा फरक आहे. ऐका, एवढी श्रीमंती जर तुकोबरायांची आहे तर त्यांना मागण्याची काय नाही, गरज नाही. संपलाय माझा विषय. पहिली गोष्ट परंपरा नाही, दुसरा विषय त्यांचा तो स्वभाव नाही, आणि तिसरा विषय त्यांना ती गरज नाही. जर ह्या तिन्ही गोष्टी मजबूत आहे संतांच्या ठिकाणी तर संत मागतात कशी ही शंका आहे. विठ्ठला विठ्ठला. ऐका, त्याचं उत्तर थोडक्यात देतो, वेळ घटेल फार पुढे. ऐका, उत्तर एकाच शब्दामध्ये. संत मागतात कशासाठी? कारण संत स्वतःसाठी जगतच नाही, हेच त्याचं उत्तर आहे. संत जेही जगतात ते जगासाठी जगतात. मग मागतात कोणासाठी? जगासाठी. जीवाने देवाकडे काय मागावं हे जीवाला कळणार नाही, म्हणून संत देवाकडे जीवाने कसं मागावं याच्यासाठी मागतात. विठ्ठला विठ्ठला. त्याचं कारण सांगतो. इथे पांडुरंग परमात्मा आता ह्या ठिकाणी किंवा भगवान दत्तात्रय ह्या ठिकाणी
उभे राहिले म्हणजे कामधेनू आहे, श्वान आहेत आणि तो वेद स्वरूप आहेत आणि भगवान दत्तात्रेय त्या ठिकाणी उभे असलेले भगवान दत्तात्रेय तुमच्या समोर आहे, माझ्या समोर नाही. अरे माझ्याकडे बघा ना, कोणाकडे मुख करून येते? तुमच्याकडे मुख करून. तुमच्याकडे कोण उभे? मी नाही. कोण उभं आहे? भगवान दत्तात्रेय उभे. आणि ते असं दैवत आहे, भस्माची मुठीमध्ये सगळं मिळून जातं सर्वांना. आणि ते तुमच्यावर खुश झाले. मानुरी खुर्दवाल्यांवर फार गोड सप्ताह करतात, अन्नदानासह करतात, मिळून मिळून सप्ताह करतात, सुंदर सप्ताह करतात. आणि त्यांना जोडी खंडराव महाराज पण आले आणि त्यांना जोडी पांडुरंग परमात्मा आल्या. 3 देव उभे तुमच्या समोर, गृहीत धरा उभे. आणि ते तुम्हाला म्हणले मागा मानोरीकर. पाहुणे आले मुखेडकर, त्यांनी मागा, सर्वांनी मागा. काय मागाल हे सांगा ना, ठरवून तर ठेवा ना काय मागाल. जर देव भेटला तर काय मागाल मी सांगतो ना. हरी वाढावे संतान, वाढावे संतान, वाढावे संतान, वाढावे संतान. गृही भावे धन धान्य, 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 गृही हरी वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. मागून मागून काय मागाल मी सांगतो. कांद्याचे भाव थोडे वाढून दे. ज्याच्याकडे 20-40 ट्रॅक्टर असतील ना, तो काय मागेल? हा भाव. तुमचे किती? 40 ट्रॅक्टर ज्याचा कांदा आहे तो पहिल्यांदा काय मागेल? महाराज देवा तेवढं 11 किती नाही, एवढं नका लोड घेऊ. लगेच एवढं टेन्शन नका घेऊ. हा बर, पण 3000 का वाढू? किती करू? बोला पटकन. कीर्तनात खरं होत. 4 करू? 5 करू? तेव्हा ती ताई म्हणते 5 कर. तिला सोनं घ्यायचं असेल, दुसरं काहीच नाही. हा 5000 रुपये. बर ठीक आहे, देव म्हणला दिले. हा बर, अजून सांगा. ज्याच्या मुलाचं लग्न जमत नसेल, जास्त आहे का असे? तो म्हणला ही संख्या जास्त आहे. देवा तेवढा एखादी लक्झरी करून पाठवा. ऐका महाराज, तुम्ही याच्या पलीकडे काही मागणारच नाही. संसाराचाच जीव मागतो, संसार सोडून काही मागणार नाही. देवाला हे माहिती आहे. मला सांगा, आजही देवस्थानला गर्द्या पाहतो मी. जो देव, पंढरीला गर्दी जास्त का शिर्डीला गर्दी जास्त? त्याचं कारण सांगतो. मला साईबाबाविषयी काही दुभाव नाही, त्यांना त्यांच्या चरणी वंदन आहे. पण जो देव पटकन तुम्हाला संसाराचं लवकर देतो ना, तुम्ही त्यांच्याकडे जास्त गर्दी करतात. जे आत्मभावाचा संवाद ज्या संतांनी केला. बरं मी एक सांगू का, नवनाथाची पोथीचे पारायण जास्त झाले घराघरात की ज्ञानेश्वरीचे? का झाले? कारण नवनाथाचं पारायण केलं आमच्या घराला सुख शांती वैभव लांबत. ज्ञानेश्वरीने काय उगाच काय ते धृतराष्ट्र वाच्य, संजय वाच्य, काय कशाला मेळ लागे ना. पण तसं नाहीये. आम्हाला आत्मबुद्धीपेक्षा आम्हाला मायेचा प्रपंच जास्त आवडतो. ऐका, मग त्या मायेच्या प्रपंचामध्ये जीवाने अडकू नये. जीवाने देव भेटल्यानंतर देवाकडे उद्धाराचं मागावं म्हणून संत मागून दाखवतात. आणि काय उद्धाराचं मागायचंय? तुकोबराय महाराज देवापुढे उभे राहिलेत. देव महाराज मागणी तुकोबराय करणार आहेत. देव आनंदी झाले. विश्वंभर बाबापासून तुमची परंपरा आहे. विठोजी, पदाजी महाराज, मुकुंद महाराज, हरी महाराज, कान्होबा महाराज, कनकाई माता, ही परंपरा आहे तुकोबराय. तुमची 8 पिढ्यांनी माझी सेवा केली, कोणीच काही मागितलं नाही. ऋण झालं, काहीतरी माझ्याकडे मागा. तुकोबराय महाराज म्हणले देवा तुला द्यायचं आहे का? म्हणले हो द्यायचं आहे. मग हेच दे. अभंगाचं प्रथम चरण.
देगा देवा तुझा विसर न व्हावा. द्यायचं असेल तर हेच दे, मागणार नाही पण द्यायचंय का, हेची दान देगा देवा. काय मागितलं महाराज, तुझा विसर न व्हावा. कंस आहे, एकच शब्दाची मागणी मागली, तुझा विसर न व्हावा. ते म्हणाल ह्या मागणीमध्ये तुकोबराने असं काय मागितलं, विशेष तर काही वाटत नाही. ना बंगला मागितला, ना गाडी मागितली, ना संपत्ती मागितली, ना काय मागितलं. म्हणजे तुझा विसर न व्हावा. आता ऐका, तुकोबरायांना ही खात्री आहे, तुकोबरायांच्या ठिकाणी संतांच्या ठिकाणी अशी परंपरा नाही, स्वभाव नाही, गरज नाही. तसं देणाऱ्याकडे सुद्धा 3 गोष्टी लागतात. एक स्वातंत्र्य लागतो, तो समर्थ लागतो आणि श्रीमंत लागतो. तोच देतो. महाराज माझा देव श्रीमंत आहे. ऐका यशस्वी अवतार देव, ज्ञान ऐश्वर्य वैराग्य हे 6 गुणवरे वस्ती देत म्हणून तो भगवंतो. महाराज देवाकडे काय कमी. महाराज लक्ष्मी त्याच्या पायाची दाशी आहे, दास्यत्व करते. जी लक्ष्मी आपण दररोज उठल्यापासून कधी घरात येईल म्हणून विनंती करतो, ती लक्ष्मी कोणाचे पाय चेपते महाराज, भगवान परमात्म्याचे पाय चेपते. ही देवाची श्रीमंती आहे. काय श्रीमंती आहे, त्रिभुवनाचं राज्य ज्याच्या चरणाशी लोळतं, कोटी नाही, खर्व नाही, तिचं स्वरूपच त्याच्या पायाजवळ. ही देवाची काय श्रीमंती. तो स्वतंत्र आहे, तो कोणाच्या अंकित नाही. स्वगत सजाती विजयती, भेदाच्या पलीकडे ते निर्गुण निराकार असणार सगुण साकार ब्रह्म आहे. ते कोणाच्या अंकित नाही आणि ते उदार आहे महाराज. हरी उदार आहे. बर काय उदार आहे महाराज, तुआ सनकादिकाचे माने सायुज्य मोक्ष दिदला पुतने की विशाशिनी स्तन पाने मारू आली. अरे जे मारण्यासाठी आले ते शिशुपालादिकांना सुद्धा त्याने उद्धार करून टाकला. जो भक्त असेल त्याचा करेल यात नवल नाही, राक्षसांचा सुद्धा उद्धार केला. एवढा तो उदार हरी आहे. ऐका, दातृत्व देत असताना 3 गोष्टी कंप्लीट लागतात. एक तर तो श्रीमंत लागतो, दुसरी गोष्ट तो त्याच्या ठिकाणी ते सामर्थ्य लागतं, आणि तिसरी गोष्ट तो स्वातंत्र्य लागतो. तुम्हाला हे पटणार नाही, उदाहरण सांगतो. भजन करा विठ्ठला वर्गणीसाठी तुम्ही जात असाल, कमिटी भजनी मंडळ वर्गणी करता जमा. सप्ताह असला, मंदिर असला, काय असलं, कोटी रुपयाचं मंदिर गावात बांधायचं काम चाललं. एका घरावर 30-40 हजार रुपये उमरा बसला. 41,000 वाढू नको करू घ्या. 51 आता 5,000 भाऊ चालला आणि 51 नको. हुशारच मंडळी. तर 51,000 रुपयाची पावती करतो 51,000 रुपये म्हणा ना उमरा. ऐका, श्रीमंत होता, कोटी रुपये बॅलन्स आहे. किती आहे, 1 कोटी. का वाढू आता, वाढू बर. 1 कोटी रुपये बॅलन्स आहे त्या व्यक्तीकडं. श्रीमंत आहे का नाही, आहे. देण्यासाठी सामर्थ्य सुद्धा त्याच्या ठिकाणी आहे. सर्व कमिटी त्याच्या घरी गेली आणि सगळ्यांनी सांगितलं, अरे इथे 51 एक वेळ आली तर 1,11,000ची पावती आपल्याला होऊन जाईल. घाबरायचंच काम नाही. सर्व भजनी मंडळ अगदी आनंदात गेलं. भजनी मंडळ डायरेक्ट वर्गणी मागत नाही. ते सुरुवातीला म्हणतं जाऊ द्या शेठ, पण यावर्षी गहू तुमचा लई सुंदर आहे. गहू हातात घेतात, बंगला बघतं, पोस्ट वर्णन झालं. तो म्हणला आले कशासाठी, म्हणले काही नाही पाटील, कोटी रुपयाचं मंदिर आहे, 51,000 रुपये उमरा आहे आणि आम्हाला वाटतं 51,000 तुमच्यासाठी काहीच नाही. वेळ आली तर 1,11,000. ते म्हणले हरकतच नाही, 1,11,000 देईल, पण आता नाही देऊ शकत. म्हणले का, म्हणले ती माहेरी गेली. कोण माहेरी गेली आहे, गृहमंत्री कुठे गेलेत. आता ऐका, श्रीमंत नव्हता का, होता. कोटी रुपये बॅलन्स होता, समर्थही होता, पण त्याच्याकडे काय नाही, स्वातंत्र्य नाही. हे देवाच्या बाबतीत काहींच्या ठिकाणी द्यावं भरपूर वाटतं, पण नाही ना. त्यांना असं वाटतं, कुठेही जर असलं वाटतं दानच करावं वाटतं, द्यावं वाटतं, दान करावं वाटतं, पण खिशात नाही ना. इच्छा आहे, उदार आहे, पण संपत्ती नाही. पण देवाच्या ठिकाणी 3ही गोष्टी भरभरून आहे. तो उदार आहे, तो स्वातंत्र्य आहे, त्याला स्वतंत्र आहे, तो समर्थ आहे. कर्तुम अन्यथा कर्तुम सर्व शक्तिमान देव आहे. मग अशा देवाकडे तुकोबराय महाराज म्हणतात तुझा विसर न व्हावा. पण आम्हाला मागणीमध्ये विशेष वाटत नाही. ऐका, तुकोबरायाची मागणी कशी सुंदर आहे, एका शब्दात सांगतो. मागत असताना देवाकडे देव प्रसन्न झाल्यावर कसं मागावं. एक आजीबाई होती, निसंतान होती, बिचारीला मुलबाळ झालं नव्हतं. गरिबी 18 विश्व होती. 18 विश्व गरिबी म्हणजे सायंकाळी खाण्यासाठी दाणे नाही, यात नवल नाही. भिक्षा मागून आणली, ती सुद्धा कावळ्याने सांडून टाकली. एवढी दारिद्र्यता तिच्या प्रारब्धामध्ये आली. आणि एवढी गरिबी असताना ती रानामध्ये काट्या तोडत होती.
साधना करायची, देवाचं नामस्मरण करायची. देवाला असं वाटलं हिला जाऊ दे अंतकाळाच्या दिशेने आपण प्रसन्न होऊ. आणि भगवान परमात्मा त्रिभुवन सुंदर कोटी कंदर पदर पदन रुक्मिणी रमण करुणा वरुणालय पंढरी पांडुरंग परमात्मा पितांबर धारी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी भगवान परमात्मा नटधारी असा उभा राहिला. आजी, ह्या जगाचा बाप मालक तुमच्या समोर उभा आहे. मी आनंदी झालोय, तुमच्या सेवेवरती खुश आहे. तुमच्या जीवनामध्ये एवढं दुःख आलं पण माझ्या नामाला कधी भिन्मुख झाला नाही. अखंड माझं नामस्मरण केलं. मला असं वाटतं मी तुमच्यावर प्रसन्न झालो, काहीतरी माझ्याकडे मागा. कोण म्हणतोय कोणाला? आजीला भगवान परमात्मा म्हणतात. आजीला काय काय नव्हतं. आजीने संतान होती आणि घरी कोणीच राहिलेलं नव्हतं. वृद्धकाळ होता, जाण्याची वेळ होती. 80-90 वर्ष वय होतं. आजीला देव, आता आजीने मागणार, आजी मागणार, पण देवाला माहित होता हा जीव आहे, याची मागणी संपणार. एक वही जरी भरली तरी मागणी संपणार नाही. आजीला देव म्हणला, आजी असं मागा का फक्त एका वाक्यात ती मागणी संपली पाहिजे. वाक्य किती पाहिजे? एकच पाहिजे. तेवढंच देईल, बाकी देणार नाही. आजीने थोडे डोळे लावली. आजी हुशार होती महाराज, मानोरी खुर्दची होती ती. तिने ध्यान लावलं, सर्व आठवलं. म्हणले काय मागितल्यानंतर आपली परिपूर्णता होईल. मग तिच्या लक्षात आलं आणि देवाला डोळे उघडले. देवा द्याल का? म्हणजे देईल, पण ऐक एकाच वाक्यात. दुसरं वाक्य मला चालणार नाही. आणि जर दुसरं वाक्य तुझं आलं तर पहिलं वाक्य सुद्धा कोण बनेगा करोडपतीवानी निघून जाईल. म्हणजे जर 25 लाख येणार असले, जर उत्तर चुकलं तर पहिले सुद्धा 25 भाग होतील. बर. आजी म्हणले हरकत नाही देवा, एकाच वाक्यात मागते. म्हणले द्यायचंय का? म्हणले देणार. म्हणले मला नातू हवा आणि तो सोन्याच्या ताटात जेवताना मी पाहावं. काय मागितलं आजीनं? वाक्य एकच आहे. वाक्य एकच आहे. काय मागितलं? मला नातू हवा आणि तो सुवर्णाच्या, सोन्याच्या म्हणजे नावाच्या सोन्याच्या नाही, जे 92-95 हजार रुपये झालं का? वाढलं? वाढू नको? हे नको वाढू. किती सांगा ना मला. गेले नाही का तुम्ही एवढं? किती? 95. बर. हा 95,000. 95,000 बोलतोय. बरोबर, कौतुक. तुम्हाला कांद्याचे झाले 2 लाख, तुम्ही लगेच बनवणार आहे का नेकलेस? अजिबात बनवत नाही तुम्ही, बोलू नका. त्यांची बाजू घेऊ का? ऐका 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 ऐका. आजीने मागितलं, काय मागितलं होतं महाराज? मला नातू हवा आणि तू सुवर्णाच्या ताटामध्ये जेवताना मी पाहावा. आजीची एकच मागणी होती, पण देवाला काय काय करावं लागलं ऐका. आजीला पुन्हा तरुण करायचंय, तारुण्य द्यायचंय. आजीला पुन्हा काय पाहायचंय? नवरदेव म्हणा. हा नवरदेव पाहायचाय, पण गरीबा घरचा पाहायचा आहे का? कारण नातू कशात जेवण द्यायचंय नातवाला? म्हणजे अंबानीच. हा बरं, मोठ्या घरचा संबंध पाहिला. बरं, आजीला मुलगा झाला पाहिजे. वंध्य जो होता ना, कोटी काहीच नव्हतं. आणि मुलाला सुद्धा काय झाला पाहिजे? मुलगा झाला पाहिजे, म्हणजे नातू झाला पाहिजे. म्हणजे आजीचा संसार त्याच्या मुलाचा आहे. म्हणजे ती जबाबदारी जमाजमीची कोणावर आली? देवावरच आली. आणि नातू झाला, आणि आता नातू कशात जेवण करायचंय? सोन्याचं ताट. काय लाख रुपयाच्या उत्पन्नीत राहतं काय? खरं कोटी अब्ज रुपये ज्याच्या घरी उत्पन्न आहे त्याच्या घरी सोन्याचं ताट आहे. आजीने मागताना सामान्य वाटलं का नाही वाक्य? पण मागणी तिची किती विशेष दिसली. तसं तुकोबरायचं वचन जरी तुम्हाला तुझा विसरण भावा एवढंच वाटत असलं, पण त्याच्यात काय काय ते ऐका, भजन करा. विठला विठला. आजी जगद्गुरु तुकोबरायांनी जर धन मागितलं असतं, दारा मागितली असती, पुत्र मागितला असता, तर हे सर्व जाणार आहे. धनदारा पुत्र बंधू सोया रे सर्व मी चाहे जानो देवासे
पुत्र धनदारा पुत्र काय लागतं महाराज माणसाला आयुष्यामध्ये? धन लागतं पहिल्यांदा सगळ्याला. सब पैसे के भाई, सगळ्यांना पैसा आवडतो. जर देवा तुझा विसरणा व्हावा, देवा जर तू अखंड अंतकरणात जर राहिला ना तर आम्हाला पैसा आठवणार नाही. बरोबर? तू अखंड जर अंतकरणात राहिला आम्हाला दारा आठवणार नाही. अखंड अंतकरणात राहिला आमचं मनच कशात गुंतणार नाही. धनाचे 16 अनर्थ आहे महाराज. धन तर चोरी जातं. काल परवा आमच्या नाथ्यातीलच आमच्या मावशी ह्या इथे वाहेगाव साळच्या पलीकडे चालल्या होत्या काळघोड्या फाट्यावरती स्पीड ब्रेकर होता. तुम्ही ऐकून ठेवा जरा सर्व. हळू होती गाडी, मुलगा पुढे गाडी चालवत होता आमचा मावस भाऊ, पाठीमागे मावशी होत्या. साध्या गळ्यामध्ये 3.5 तोळ्याची पोत होती आणि पाठीमागून 2 जण आले आणि दोघांनी नकळत एकदम खेटून गाडी घेतली. आता अशा बसलेल्या असतात माता भगिनी, आणखी हातामध्ये त्या पिशव्या कार्यक्रमाला चालल्या होत्या. एकदम तोडली महाराज आणि घेऊन गेले. काय घेऊन गेले? होत. सर्व गणगोत्र भेटते. कोणाला? मावशीला. मी नाही गेलो अजून, मी गेल्यावरती सर्व जाईल तिचं. पण मला हे सांगायचं आहे का, 3.5 तोळ्याचं म्हणजे काय भावात झाला? 3.5 लाख. 3.5 लाख रुपयाची पोत गळ्यामधून गेली. सुखाला कारण झालं का दुःखाला? आणि अशी जाड मण्याची जरी माळा असती तुळशीची आणि त्याने तोडून नेली असती, काही वाटलं असतं? कोणी भेटायला आलं असतं? नसतं आलं ना. मग सुख कशात आहे? अरे सुख तुळशीच्या माळीत आहे का सोन्यात? तुळशीच्या माळीत आहे. म्हणून सोनं आजपासून वापरायचं. जे जे तुम्ही आणलेलं असेल आता ते कीर्तन झाल्यावरती दर्शनाला यायचं आणि काय करायचं? नाही देणे. असू द्या, राहू द्या तुमच्या जवळ. मला हे सांगायचंय, ते त्रास देणार आहे. धन काय देणार आहे? त्रास देणार आहे. असावं निर्वाहापुरते अन्नाच्छादन, पोट भरेल एवढी संपत्ती असावी. पण विनाकारण आपल्या नंतर गेल्यानंतर आपल्या पुढच्या पिढीच्या कोर्टासमोर मारामाऱ्या त्या कुटीवरून व्हाव्या एवढंही नसावं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून धन हे कधी आहे? पुण्याला भाजी मंडई जवळ पार्किंग आहे. एक 7 मजली आहे. त्याच्यात गाड्या पार्किंग होतात. पुण्यात आता शहरात जागा नाही, मोठी इमारतच. मी पार्किंगला गुरुवारी बाबांना घेऊन गेलो होतो. संस्थेची गाडी पार्किंग केली. तिथे एक भिकारी बसलेला होता. भिकारी सहज मी बोलत असतो अशा माणसांशी. जय हरी केला त्याने, जय हरी केला. बसलो आम्ही, बराच वेळ बसलो. मी त्याला विचारलं का भीक मागतो. त्यांनी मग सर्व परिस्थिती, कुटुंबाच्या आलेल्या अडी अडचणी, मला त्या जीवनाची सर्व कथा व्यथा सांगितली. तर तो म्हणला, महाराज खरं सांगू का, हे जे सर्व हे एवढ्या गाड्या, हे पुणे, हे एवढी धावपळ, काही रंग नाही हो याच्यामध्ये, हे पैसा वगैरे. म्हणलं का? ते म्हणलं मग तुला जर पैशात रंग नाही तर दररोज काय मागतो तू? पैसेच मागतो. तो म्हणला, महाराज मागतो खरं, पण जेवढं मला पोटाला लागेल मी एवढंच भीक मागतो आणि भीक संपवतून झोपतो. जवळ 1 रुपया सुद्धा सायंकाळी ठेवत नाही. म्हणलं तू असा पहिलाच भिकारी भेटला मला? म्हणलं हो. ते म्हणले त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला, पैसा जवळ असल्यावर काय होतं. एक दिवस मी असाच झोपलेलो होतो. 10 वर्षापूर्वीची घटना म्हणली. आणि 10 वर्षापूर्वी एक शेठ आला, मर्सडीज गाडीतून उतरला. तो म्हणला, अरे दिवसभर भीक मागतो, एक काम कर. तो श्रीमंत होता, त्याने 10,000 रुपये त्याला देऊन टाक. कोणाला? 10,000 राहते, नको भीक मागू, कर मजा कर म्हणले, कपडे वगैरे छान घे. ते म्हणले 10,000 मी घेतले. सकाळ दिवस उगला, ज्याने दिले होते त्याच्या तोंडावरच मारून फेकले. हे तुझे 10,000 नाही लागत मला. तो सेठ म्हणला, म्हणूनच तू भिकारी राहिला, लक्ष्मीची कदर करत नाही. मी तुला 10,000 रुपये दिले, पण जाऊ दे, तू फेकले मला अडचण नाही, पण का फेकले रे एवढं मला सांग. तो म्हणला, महाराज फेकायचं कारण सांगतो. मी दररोज दिवसभर भीक मागायचो, पोटभर पाववडे वगैरे खायचो आणि शांत झोपायचो. म्हणजे पुन्हा चिंता नाही, भूमी आसन आणि आकाश पांघरून करायचं, निवांत झोपायचो. याने ज्या दिवशी 10,000 दिले होते ना म्हणले, सारखी अशी झोप लागायची, लगेच अशी पाहायची. 10,000 10,000 10,000. रात्र गेली पण डोळा काही लागला नाही. जे पैसे मला सुखाची झोप येऊन देत नसतील तर ते जीवनामध्ये आनंद मला येऊन देणार नाही. म्हणून धन वेगळं, म्हणून धन अंतकरणात नको. मग त्या धनाचा धनी जो देवाचा जगाचा बाप आहे तो अंतकरणात व्हावा. म्हणून तुझा विसरणा व्हावा एक.
दारा पुत्र यांच्यामध्ये जीव अडकतं. मनुष्य एकाच पिढीत राहतो पण 10 पिढ्याचा विचार करतो. कसं होईल बरं माझ्या पुढच्या पिढीचं कसं होईल. मग त्या पुढच्या पिढीचा विचार करता करता भगवान परमात्म्याचा विसर पडतो आणि विसर पडल्यानंतर हानी होते. विठला विठला विसरली तया थोर झाली हानी पचतील खानी. 84च्या 1 नाही 2 नाही म्हणत 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले. एका जन्माचं भोगलं का किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित. महाराज कुत्र्याचा जन्म मिळाला मांजराचा मिळाला सगळे जन्म भोगले देवा. एक एक योनी कोटी कोटी फेरा मंग लागे वारा. मानवाचा किंवा मनुष्य देहाचा एवढी अनमोल हा नरदेह जर देवा तुम्हाला दिला असेल आणि ह्या उत्तम अशा पावलेल्या नरदेहामध्ये अन्य संसार जर मी करत बसलो तर पुन्हा मला त्या वासनेमध्ये जन्म घेणे लागे. वासनेच्या संगे अंतकाळाच्या वेळेस जर मला वासना शिल्लक राहिली तर पुन्हा त्या कर्तव्यासाठी यावं लागेल ना. पण अंतकरणामध्ये जर तूच राहिला तर माझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुझा विसरण व्हावा. अंतकरणामध्ये देव राहिला. देव म्हणजे काय म्हणत आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्यान योगी यांचे. भगवान परमात्म्याचा स्वभाव स्वरूप आनंद रूप आहे. तुम्हाला देवाच्या मंदिरात गेले दुःख होतं का आनंद आनंद वाटतो. कुठल्याही मंदिराच्या प्रांगणामध्ये जा की लगेच प्रसन्न अंतकरण होतं. प्रपंचामध्ये कितीही गोंधळ असला कितीही त्रास असला मंदिरामध्ये गेलं सप्त्यामध्ये आलं. बरं मला एक सांगा तुम्हाला इथे आनंद वाटतो का मोठमोठे बंगले मी बंगले पाहिले मागच्या वर्षी मोठे बंगले बंगल्यांमध्ये आनंद वाटतो का इथे आनंद वाटतो. बोला 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 बोला. सप्त्याचे ह्या मंदिरात आनंद वाटतो की नाही. मग आता घरी जाणार घरी तर जावंच लागेल महाराज. पण खरं सांगा जो आनंद त्या कोटीच्या बंगल्यात नाही तो आनंद माझ्या देवाच्या दरबारात बसल्यानंतर तुम्हाला मिळतो. त्याचं कारण काय माहिती का भगवान परमात्म्याचं स्वरूप आनंद आहे. आणि जो आनंद असतो त्याला विरोधी अर्थ शब्द नाही. सुखाला दुःख होईल. आज सुख आहे उद्या दुःख आहे. रस्त्याला लागले चढ उतार आहे. ऊन सावलीचा खेळ आहे जीवन म्हणजे. पण याच्यामध्ये आनंदाचा स्वरूपाचा देव ज्याच्या अंतकरणामध्ये देवच आहे त्याला संपत्ती आली काय नाही आली काय दुःख आलं काय नाही आलं काय त्याच्या जीवनामध्ये कितीही संघर्ष झाला पण चेहऱ्यावरचा भाव भक्ताचा बदलत नाही. कारण अंतकरणामध्ये देव आहे. तुकोबरायांच्या जीवनामध्ये कोपला पाटील गावीचे हे लोक कोपला पाटील गावीचे हे लोक आता मत भिक कोण घाली. एवढी परिस्थिती झाली महाराज तुकोबरायांची भीक मागण्याची वेळ आली आणि तुकोबरायांच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता मात्र विशेष होती. याचं कारण का अंतकरणामध्ये देव आहे. तुकोबराय सावता महाराज गोरोबा काका नरहरी महाराज राकाबंका जळोजी मळोजी कुठलेही भक्त बा कुठल्याही भक्तांच्या अंतकरणामध्ये तेज असतं आनंद असतो एकदम प्रसन्न असतात. मला सांगा याचं कारण का अंतकरणामध्ये कोण आहे देव आहे. हृदयामध्ये देव असावा म्हणून तुझा विसरण व्हावा. देवा हेची दान दे गा देवा हेच मला दान पाहिजे. चकार लावलाय चकार. हा चकार कठीण असतो. चकार म्हणजे बेकार. काय चकार आहे त्याच्यात सांगू का. परमार्थातला चकार वेगळा आणि प्रपंचातला चकार वेगळा. प्रपंचातला चकार हा चक्रून टाकेल. कसा चक्रून टाकेल सांगू. इथून येवला किती आहे 25. रस्त्याने जाताना नवरंग अक्षदा पैठणीचे दुकान लागतात का नाही लागतात. तुम्ही दोघं गेले येवलेलं उद्या सकाळी गृहीत धरा. अचानक ताई साहेबांच्या मनात आलं मला घ्यायची का पैठणी. आणि ते दुकानदार प्रचंड हुशार असतात. ते टाकताना 10,000 टाकून देतात फेकतात ते आणि जीव अडकतो त्याच्यात. नंतर बिल पाहिल्यावर ते उगाच नाटक असतं. नको जाऊ दे 10,000ची पुढे घ्यायची. मग आपण म्हणतो जाऊ दे तू एकदाच म्हणली घेऊन टाक. असं करता करता थोडं पुन्हा त्याच्यापेक्षा मोठं आणि नकळत एखाद्या पैठणीवर मन अडकतं आणि तिची किंमत 15,000 रुपये वाढू नको. 15,000 रुपये किंमत आहे. ज्यावेळेस आता तो म्हणतो नाही राहू दे आपण नंतर घेऊ. म्हणले नाही मला घ्यायची तर आता हीच. हा बस मला चक्कर सांगायचं हीच. आता हे लहान लहान लेकर आहे बाई हे यात्रेला जर गेले तर खेळणी मला काय घ्यायची आहे हीच. ह्याच रंगाचा शर्ट घ्यायचा. चक्कर लावतात चक्कर. ज्या दिवशी चक्कर लागतो
ती वेळ भक्कम होते परिपूर्ण. मला हेच पाहिजे. परमार्थातला चकार वेगळा आहे महाराज. हेची दान देगा देवा. तुला द्यायचंय ना देवा, मी मागेल आणि तू वेगळं काही द्यायची. मला हे लागत नाही. काय लागतं? तुझा विसरण व्हावा. महाराज विसरण व्हावा. समजा नाही झाला विसर, अखंड मीच राहिलो तुमच्या अंतःकरणात, मग कराल काय? अभंगाचं दुसरं गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी. आवडी. जर विसर नाही तर तेच अंतःकरणात. गुण गायीना आवडी ह्याची माझी सर्व जोडी. मला सांगा, एखाद्या लग्नाला गेले तुम्ही, लग्न मोठं आहे. काल परवा झालं बघा इथे एवढ्यात एक लग्न. मग येत होतो रस्त्याने, लागलं मोठं लग्न. 10 एकरामध्ये मंडप होता. मोठं लग्न आहे आणि मोठ्या लग्नाच्या ठिकाणी सर्व मोठं असतं. ज्यूस पिण्यासाठी होतं, श्री बालाजीचा बेत होता, सर्व प्रकारचे पदार्थ होते. ज्याला जे जे पाहिजे ते ते होतं. सर्व प्रकारचे पदार्थ होते. बर, जे जे लग्नाला आले होते त्यांना एक पैठणी आणि 1 ग्रॅमची वडू सोनं सुद्धा दान होतं. एवढं सुंदर लग्न झालं. आता मला सांगा, तुम्ही त्या लग्नावरून आले आणि त्या लग्नावरून आल्यानंतर किती दिवस त्या लग्नाचा विषय बोलाल? मला बोला. 5-6 दिवस तरी बोलाल का नाही? कारण का? अंतःकरणामध्ये काय घेऊन आले तुम्ही? ते लग्न घेऊन आले. एखाद्या ठिकाणी विशेष सोहळा पाहिला. एखादा गुरुवारी आदरणीय छोटे माऊलींनी हे सप्ते महाराष्ट्रावर आता चालले. माऊलींचे सप्ते, मोठमोठे सप्ते चालले. आपल्या भरोचा सप्ताह झाला. तो सप्ताह अंतःकरणामध्ये राहिला. किती दिवस झाले? वर्ष झालं तरी आपण सप्त्याचं बोलतो. स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा शताब्दी महोत्सव झाला. काय सांगावं त्या शताब्दीची कथा? अजूनही बोलतात की नाही? कारण का? अंतःकरणामध्ये तो विषय घेऊन आलो. मग देवा, अंतःकरणामध्ये जर तूच राहिला तर तुझ्या विना आम्ही बोलेल का? म्हणून गुण गाईन आवडी. आवडीने गुण गाईल, पण कोणाची? तुझे. हिची माझी सर्व जोडी, ऐशी जोडी करा राम कंठी धरा. कारण महाराज, भगवान परमात्म्यात जोडावा, अन्य जोडू नये. कारण तो एकमेव जगाच्या बाजारामध्ये तुमचा शेवटचा धनी असतो, शेवटचा श्वास असतो. तुका म्हणे तुझ सोडविना कुणी, एका चक्र पाणी वाचोनिया. म्हणून भगवान परमात्म्याच्या लीला गुणनिधान, ते गुण त्या भगवंताचे सर्व आपण स्मरण करायचे. कारण का? तो जगात गुणी आहे. तो एवढा गुणवान आहे का त्याचे अवगुण गुण वाढतात आणि आपले गुण अवगुण होतात. ऐका, आज माझ्या ठिकाणी असलेला गुण काही दिवसांनी अवगुण होतो. सांगू का? त्याला उदाहरण सांगू? वेळ झाली पण थांब, एक उदाहरण सांग. पाहुणे आले बघण्यासाठी. मला नाही, मुलीला बघितलं, जमलं लग्न. आणि योगायोग त्या घरी आमचा जाण्याचा योग आला. लग्न नुकतंच जमलं. महाराज, आजच मुलीचं जमलं. म्हणलं आता विचारावं लागतं, कुठला मुलगा काय? म्हणले अतिशय छान मुलगा, छान घरचे सर्व छान, सर्व गोड आहे, अलबेले. म्हणलं खूप सुंदर माणसं आहे महाराज. असे माणसं भेटण्यासाठी पुण्य लागतं. बहुत सकृताची जोडी. ते म्हणले माझा जन्म आहे, माझ्या मुलीचा पूर्वजन्मीचं पुण्य आहे. 1 वर्ष झालं आणि त्याच घरी आमचा जाण्याचा योग पुन्हा आला. 1 वर्षानंतर बरं का. आता विचारतच माणूस,
आम्ही जेवण करता करता म्हणलं मागच्या वर्षी लग्न जमलं तेव्हा आलो होतो. कसं आहे मुलीचं ताईचं बरं आहे का? नका विषय काढू महाराज. म्हणले का? काय कुठल्या जन्माचं पाप होतं म्हणून असे माणसं. म्हणलं कोण वाईट आहे? कोणाचं सांगू? नंदीचं सांगू का? सासूचं सांगू का? देराचं सांगू का? सासऱ्याचं सांगू? कोणाचं सांगू? आता ऐका. एका वर्षापूर्वी ते माणसं काय म्हणले होते? अशी माणसं भेटण्यासाठी काय पाहिजे? पुण्य पाहिजे. आणि एका वर्षानंतर ते काय म्हणले? आता मला सांगा, एक वर्षापूर्वी पाहिलेले पाहुणे, फक्त त्या पाहुण्यांचा आदरातिथ्याचा जो गुण आहे तो दिसला, त्यांच्या ठिकाणचे अवगुण दिसले. ते गुण अवगुण होतात. मला हे सांगायचंय संसारामधले. आज दोन मित्र एकत्र येतात, पण शेवटच्या अंतकाळापर्यंत मैत्री टिकेलच. शक्यता एखाद्याची टिकते ते महाभाग्यवान. ऐका, गुणदोष असं स्वीकारले जाते, त्याला मैत्री म्हणावी. बर, एखाद्या पती पत्नीचा जोडा शेवटपर्यंत टिकेलच. कठीण आहे. कारण का? सुरुवातीला गुण आहे, नंतर एकमेकाचे दोष शोधण्यामध्ये आयुष्य जातं. गुण कधीही जीवाचा अवगुण होतो, पण माझ्या देवाचं तसं नाही. त्याचे अवगुण सुद्धा, राधेला गुण वाटले, गोपाळांना गुण वाटले, किती तो गुणी आहे, त्याच्या एवढा गुणी तोच आहे. तो कधीही अवगुणी ठरत नाही. म्हणून गुण गाईना आवडी हेची माझी सर्व जोडी. महाराज किती गुण आवडीने गायलं. रूप पाहता 700 वर्ष झाले. कंटाळा आला का? सुंदरते ध्यानचा कंटाळा आला का? कुठल्या अभंगाचा कंटाळा आला का महाराज? आणि काल परवा निघालं गाणं, कुठलंही गाणं, कुठलं म्हणून म्हणजे गाणे पाठच नाही तुझे, ऐकलेलंच नाही, एवढे सज्जन आहे तुझे. बर, कुठलं तरी गाणं, बरोबर, कुठलं तरी गाणं आई झुमकावाले, हा, किती आवडलं होतं. 6 महिने सगळ्यांच्या मुखामध्ये तेच असतं ना. हो शेठ तुम्ही नादच केला असतं का नाही? कुठलंही गाणं पॉप्युलर झालं की ते मनात असतं. या पाटलांचा बैलगाडा, बरोबर आहे का नाही? याने पुढे केला घाटात केला राडा. किती दिवस मला हे सांगायचं, किती दिवस ते गाणे आवडले तुम्हाला? 2 महिने, 3 महिने, 4 महिने. पण त्याच्यानंतर ते गाण्यांची आवड राहिली नाही. पण माझ्या देवाचे अभंग ऐकण्यामध्ये आजही आनंद का? कारण त्या अभंगामध्ये त्याचे गुण आहे म्हणून आनंद आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणून गुण गाईना आवडी हेची माझी सर्व जोडी. बरं महाराज, तुम्ही गुण घाल, मग ह्या ऐश्वर्य संपन्न जगतातलं तुम्ही काहीतरी घ्याल ना. म्हणजे न लगे मुक्ती धन संपदा संत संगती सदा. मला काहीच लागत न लगे मुक्ती परमार्थातलं लागत नाही. ऐका बर का, काय प्रपंचातलं नाही. तुकोबर आहे म्हणले मुक्ती नाही लागत. हा, सायुज्यता, समीपता, सुलोकता, स्वरूपता, मुक्तीसाठीच तर आता हा परमार्थ चाललाय. कशासाठी? मुक्तीसाठी. तुकोबर आहे महाराज म्हणले ना, न लगे मुक्ती, न लगे धन, न लगे संपदा, हे आम्हाला काही लागत नाही. मग काय ते? संत संग दे सदा. मुक्ती लागत नाही म्हणजे का लागत नाही? त्याचं नामदेवरायांचं प्रमाण आहे समाधी प्रकरणामध्ये. बघा, वैकुंठाशी आम्हा नको धाडू हरी, वास दे पंढरी सर्व काळ वैकुंठी जाऊनी काय वा करावी, उगीच बैसावे मौन रूप. काय करायचं म्हणले? तिथं उगत बसायचं. म्हणून आनंद आम्हाला घ्यायचा आहे. न लगे मुक्ती धन संपदा. कारण का? संत संग दे सदा. संतांच्या संगतीमध्ये तुझा विसर पडत नाही म्हणून तो दे. कारण तुम्ही ज्या संतांच्या संघात गेले, दिंडीमध्ये जेवढे गेले ते लक्षात घ्या. रस्त्याने काय असतं? भजन असतं. झोपण्याच्या वेळेस भजन असतं, कीर्तन असतं. पुन्हा उठा काकडा सुरू झाला, दिंडीत तेच असतं. जेवणाला जरी बसले, जेवणाला माणसं हरे राम राम राम. त्या जेवणाऱ्याला असं वाटतं आता दिंडी चालकं करू काय? कारण अरे रस्त्याने तेच. अरे हे जरी खरं असलं तरी अखंड ज्ञानोबरायाचा सोहळा, तुकोबरायाचा सोहळा पहा. माऊली 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 कुठेही जा, अखंड भजन चालतं. संतांच्या संगतीमध्ये तुझा यतकंचित सुद्धा विसर पडत नाही. म्हणून संत संगती सदा. कारण संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिघे नाही तिथे. अशी अवस्था आमच्या या 3ही चरणामध्ये झाली महाराज. पहिल्या चरणामध्ये तुझा विसरण व्हावा. बर, दुसऱ्या चरणामध्ये हेची माझी सर्व जोडी म्हणजे काय? गुण गाईना आवडी. मग आता आम्हाला प्रपंचात न लगे मुक्ती, न लगे धन संपदा, संत संग दे सदा. संतांचा संग आम्हाला दे. आता जगद्गुरु तुकोबराय महाराज म्हणतात, देवा
द्यायचंच असेल तर काय दे म्हणले, अखंड तुझी जोडी राहावी. आणि त्या सगळ्या गोष्टीला मुक्ती नाही, मग तुम्ही गर्भवासाचं दुःख भोगाल का? जर मुक्ती नाही ना तर गर्भवासाला यायचंय. मुक्ती जर नसेल तर कुठे यावं लागणार आहे? आईच्या गर्भवासात यावं लागेल. मग ते गर्भवासाचं दुःख तुम्ही भोगाल का? महाराज म्हणले हो, शेवटच्या चरणामध्ये. तू का म्हणे गर्भवासी, तू का म्हणे तुका म्हणे गर्भवासी, 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 तुका म्हणे गर्भवासी. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, कोण गाई नावडी निची माझे सर्व जोडी. महाराज ज्ञानेश्वर माऊली